ह्युमन रिप्रोडक्शन या चॅप्टरमध्ये आपण इंट्रोडक्टरी पार्ट बघितला आहे. त्यानंतरचा नेक्स्ट पार्ट आपण पाहणार आहेत मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे मी सर्वप्रथम पार्ट टप्प्याटप्प्याने सांगतो आहे. वही पेन घेऊन बसा. ते पार्ट्स तुम्हाला सिक्वेन्सली सर्व आठवतात का ते पहा. त्यानंतर जेव्हा आपल्याला नावं व्यवस्थित समजतील त्या सिस्टीममधले, त्यानंतर त्याचे फंक्शन्स लक्षात येतील आणि ती सिस्टीम आपली परफेक्ट होऊन जाईल. तर सर्वप्रथम आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे मी टप्प्याटप्प्याने एक डायग्राम दाखवेन. त्या डायग्राम्सवर सर्व मी पार्ट्स दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे, कारण जेव्हा ब्रेन आपलं डायग्राम पाहतो त्यावेळेस ते नावं आपल्याला एकदम व्यवस्थित लक्षात राहतात. डायग्राम तुमच्या स्क्रीनवर रेडी आहे, तर मी थोडंसं डॅश करत जातो, त्यानुसार मी नावं सांगतो आहे. तर एकदम केअरफुली पहा. हे एकदा जर तुम्हाला नावं माहिती झाली की तुम्हाला ही सिस्टीम व्यवस्थित कळायला एकदम सिम्पल वाटायला लागेल. तर सर्वप्रथम तुम्हाला मी इथून स्टार्ट करतो आहे. हे जो येल्लो भाग दिसतो आहे तुम्हाला, हा एक मिनिट पेन घेऊन टाकूयात आपण. सॉरी, एक मिनिट. इथली पेनच्या कलरनी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आली पेन. हा पेन, यस. चला, तर इथे पेननी मी आता तुम्हाला दाखवतो आहे की हा जो मी पार्ट दाखवला आहे येल्लो कलरचा जो तुम्हाला दिसतो आहे, तो एक पाऊच आहे, ती एक सॅक आहे, ती एक पिशवी आहे. त्या पिशवीमध्ये तुम्हाला हा प्रायमरी सेक्स ऑर्गन म्हणून हा एक टेस्टिस दिसतो आहे. मी आता जिथे डॉट केलं आहे तो टेस्टिस आहे, आणि जो रेडनी पूर्ण दाखवला आहे पण तो ॲक्च्युली जो येल्लो कलरचा आहे तो पाऊच, त्याला म्हणायचं स्कॉर्टम. एक नावं व्यवस्थित लक्षात घ्या. पाऊचवाला पोर्शन स्कॉर्टम. त्या पाऊचच्या आत हा जो मी आता मार्क केला आहे तो प्रायमरी सेक्स ऑर्गन टेस्टिस. आपण नेहमी पाहतोय की मेल गॅमेट पाहिजे, मेलमधला स्पर्म असला पाहिजे. तर तो स्पर्म कुठे तयार होतो, तर तो स्पर्म तयार होण्याची जी जागा आहे ती या टेस्टिसमध्ये असते. ओके, तर पाऊच स्कॉर्टम, त्यानंतरचा प्रायमरी सेक्स ऑर्गन टेस्टिस. ठीक आहे. टेस्टिसच्या इथे तुम्हाला असा पूर्ण गुंडाळलेला हा जो पार्ट दिसतोय ब्राऊन कलरचा, ठीक आहे, तो जो आहे तो इपिडिडायमिस. त्याला काय म्हणायचं? इपिडिडायमिस. ठीक आहे. इपिडिडायमिसपासून तुम्हाला आता इथे वर जाणारी एक डक्ट दिसते. ठीक आहे. या डक्टला म्हणायचं वासा डिफरन्शिया. काय म्हणायचं आहे? वासा डिफरन्शिया. पाऊच स्कॉर्टम, प्रायमरी सेक्स ऑर्गन टेस्टिस. टेस्टिसला गुंडाळलेली एक ब्राऊन कलरची जी तुम्हाला सॅक दिसते, सॅक नाही ॲक्च्युली ती डक्टच आहे, त्याला म्हणायचं इपिडिडायमिस. ॲक्च्युली स्पर्म जरी टेस्टिसमध्ये तयार होत असतील तरी ते स्पर्म बाहेर काढावे लागतील. फिमेल जेनायटल ट्रॅकमध्ये गेल्यानंतरच पुढच्या प्रोसेस व्हायला होतील. मग ते स्पर्म घेऊन जाण्याच्या ज्या काही डक्ट आहेत त्या डक्टला आपण ॲसेसरीज डक्ट म्हणतो. ठीक आहे. ते मदत करतायत. मेन बनवतंय कोण? टेस्टिस. पण ते बाहेर काढण्यासाठी मदत कोण करते? ॲसेसरीज डक्ट. त्या ॲसेसरीज डक्टमध्ये कोण कोण येणार आहेत? इपिडिडायमिस ॲसेसरीज डक्ट आहे. ही जी मी आता काढलेली वासा डिफरन्शिया ती पण ॲसेसरीज डक्ट आहे. वासा डिफरन्शियाच्या नंतर इथे संपते आणि तुम्हाला इथे एक असे ग्लँड दिसतील. ठीक आहे. त्या ग्लँडला म्हणायचं सेमायनल वेसिकल्स. आता मी जे दाखवलेले आहे ते सेमायनल वेसिकल्स. सेमायनल वेसिकल्स नंतर इथे छोटीशी अजून एक डक्ट दिसते, आता मी दाखवली ती आहे इजॅक्युलेटरी डक्ट. इजॅक्युलेटरी डक्ट. स्कॉर्टम, टेस्टिस, इपिडिडायमिस, वासा डिफरन्शिया. वासा डिफरन्शियाच्या नंतर इथे जे वेसिकल आहे सेमायनल वेसिकलची डक्ट येते आणि वासा डिफरन्शियाची डक्ट येते. जी दोघांची मिळून तयार होते ते इजॅक्युलेटरी डक्ट. इजॅक्युलेटरी डक्ट कधी तयार होईल? वरून वासा डिफरन्शिया आला आणि इथला सेमायनल डक्टचा जो डक्ट आहे, म्हणजे इथे सरळ आपण असं, मी इथे एक डायग्राम काढून दाखवतोय. हे वासा डिफरन्शिया आला आणि इकडून सेमायनल डक्ट आली. आत्ता इथे जी तयार झाली आहे ही जी तयार झालेली असेल ही इजॅक्युलेटरी डक्ट. हे वासा डिफरन्शिया आणि सेमायनल डक्ट दोन्ही मिळून तयार झालेली ही जी असेल ती कोणती असेल? इजॅक्युलेटरी डक्ट. इजॅक्युलेटरी डक्ट डायरेक्ट कशामध्ये ओपन व्हायला लागली आहे बघा? इजॅक्युलेटरी डक्ट डायरेक्ट युरेथ्रा. नंतर पुढे ही कंप्लीट जी आहे
जी बाहेर पडेपर्यंत इथपर्यंत जी असते ती युरेथ्रा. ठीक आहे. बाकी मग काय पार्ट दिसत आहेत? हे ब्लॅडर आहे. हे जे आहे ते ब्लॅडर आहे, ज्याच्यामध्ये युरिनरी सिस्टीमचा पार्ट आहे, ज्याच्यामध्ये युरिन स्टोअर असते आणि युरिन स्टोअर असते त्याच्यानंतर इथून खाली जी गेलेली आहे ती पण युरेथ्रा आहे. ठीक आहे. म्हणजे इकडे वर किडनी असतील, किडनीकडून आलेले युरेटर कुठे जॉईन होणार? ब्लॅडरकडून युरेथ्रा, ती युरिनरी सिस्टीम. आपण आता रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पाहतोय. ठीक आहे. म्हणजे इथे आपल्याला क्लिअर दिसतंय की मेलची जी युरेथ्रा आहे ती दोन्हीही कनेक्शन आहे, ब्लॅडरचं पण कनेक्शन आहे आणि स्पर्मचं पण, म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचं पण कनेक्शन आहे. म्हणजे डक्ट एकच आहे युरेथ्रा, फक्त तिथे कोणते दोन्हीही नळी एकच आहे, डक्ट एकच आहे. मिक्च्युरेशनच्या टायमाला युरिन पास करताना ती युरिन घेऊन जाईल, इथून युरिन घेऊन जाईल आणि ॲट द टाईम ऑफ सेक्शुअल इंटरकोर्स जेव्हा ते स्पर्म घेऊन जाईल त्यावेळेस ती काय घेऊन जाणार आहे? स्पर्म घेऊन जाणार आहे. ठीक आहे. म्हणजे डक्ट एकच, काम दोन. फिमेलमध्ये असं नाही आहे. फिमेलमध्ये दोन ओपनिंग सेपरेट असतात. युरिनरीची सिस्टीम वेगळी आहे, त्याची ओपनिंग वेगळी असेल आणि वजायनल ओपनिंग वेगळी असेल. ते आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे पार्ट पाहताना बघू. पण इथे मेन डिफरन्स बघा. मेलची युरेथ्रा दोन्ही काम करते, युरिन पण घेऊन जाते, स्पर्म पण घेऊन जाते. पण फिमेलचं तसं नाही आहे. फिमेलमध्ये युरेथ्रल ओपनिंग वेगळी आहे, ज्याच्यामधून फक्त युरिन बाहेर येईल, आणि दुसरं वजायना वेगळी आहे. ठीक आहे. जे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे पार्ट असेल, हा युरिनरी सिस्टीमचा पार्ट असेल आणि हा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा पार्ट असेल. पण मेलमध्ये एकच युरेथ्रा, जे ॲट द टाईम ऑफ सेक्शुअल इंटरकोर्स स्पर्म घेऊन जाईल आणि मिक्च्युरेशन ज्याला आपण म्हणूयात युरिन पासची प्रोसेस, त्या टायमाला युरिन घेऊन जाईल. ठीक आहे. तर या आपण अजून नॉमिनेशन्स पुढे दिलेलेच आहेत. तर ते सर्वात प्रथम स्कॉर्टम पाऊच आहे, त्या पाऊचामध्ये टेस्टिस आहे, टेस्टिसच्या वर इपिडिडायमिस आहे, इपिडिडायमिसच्या पुढे वासा डिफरन्शिया आहे जी लॉंग आहे, वासा डिफरन्शिया आणि तिकडून आलेली सेमायनल डक्ट, दोघे मिळून काय तयार झालेत? इजॅक्युलेटरी डक्ट. इजॅक्युलेटरी डक्ट जे आहे ते कुठे कशामध्ये ओपन होणार आहे? युरेथ्रा. आणि युरेथ्रामधून स्पर्म जे आहेत ते बाहेर पडणार आहेत. ठीक आहे. आणि स्पर्म बाहेर जेव्हा फिमेल जेनायटल ट्रॅकमध्ये जातात तेव्हा आपण त्यांना काय म्हणूयात? इनसेमायनेशन. ओके. नेक्स्ट स्लाईड. आता तिथे आपण बघूयात की नॉमिनेशन्स दिलेले आहेत. हे ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ओके. त्यानंतर आता जे साईन दाखवले ते मेलचं साईन आहे. इथे हे मेलचं साईन असतं आणि हे जे साईन आहे ते फिमेलचं साईन आहे. ठीक आहे. कसं लक्षात ठेवायचं? मेलनी कॅप घातलेली आहे असं लक्षात घ्या. डोक्यावर कॅप असते मेलची. ठीक आहे. अशी एक कॅप आहे अशी लक्षात घ्या. आणि फिमेलच्या गळ्यामध्ये एक चेन आहे किंवा मंगळसूत्र आहे असं एक लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. कॅप कोण घातलेला आहे? मेल. आणि मंगळसूत्र किंवा चेन कोणामध्ये आहे? फिमेल. ठीक आहे, गळ्यामध्ये. तर हे पण एक छोटीशी हिंटवरून इथे कन्फ्युजन होणार नाही की मेलचं साईन काय आहे आणि फिमेलचं साईन काय आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट आपण आता तेच डायग्राम आहे पण त्यांनी थोडेसे नावं दिलेले आहेत त्या याच्यामध्ये. तर या डायग्रामच्या नंतर सर्वप्रथम बघा, हे मी पाऊच सांगितलं स्कॉर्टम, नंतरचा स्कॉर्टमच्या नंतर आता स्टार केला तो टेस्टिस. सुंदर दिले बघा. PPTमुळे बऱ्याच गोष्टी क्लिअर होणार आहेत. आता जो दाखवते तो इपिडिडायमिस, नंतर इपिडिडायमिसच्या नंतर आता स्टार केला आहे तो पूर्ण लॉंग डक्ट आहे वासा डिफरन्शिया. ही वासा डिफरन्शिया भरपूर लॉंग आहे. त्याच्यानंतर इथे जे हा ब्लॅडर आहे मी आत्ता सांगितलं, ज्याच्यामध्ये युरिन साचणार आहे, युरिन स्टोअर राहणार आहे, ते युरिनरी सिस्टीमचा पार्ट झाला. त्याच्यानंतर ही म्हणजे हा जो ग्लँड दिसतोय तो ऑरेंज कलरचा इथे, हा ग्लँड जो आहे तो प्रोस्टेट ग्लँड आहे. ठीक आहे. तो आपण पाहणारच आहे. हे समजा युरेथ्रा आहे मेलची, तर इथे अशा प्रकारची ग्लँड असते प्रोस्टेट ग्लँड. तुम्ही बरेच वेळेस ऐकलं असेल प्रोस्टेटचा कॅन्सर वगैरे, तर ती ग्लँड ही या ठिकाणी असते युरेथ्राच्या ठिकाणी. बरेच वेळेस या ग्लँडची काय होते? वाढ होते. आणि वाढ झाल्यामुळे इथे काय होतं की युरेथ्रावर प्रेशर पडतं आणि युरेथ्रावर प्रेशर पडल्यामुळे इथे काय होते, या युरेथ्राची ल्युमेन ॲक्च्युली एवढी राहायला पाहिजे तर ती केवढी होते? छोटी होते, कारण इथे प्रोस्टेटची साईज वाढली आहे. ठीक आहे. आणि हे युरेथ्रा छोटी झाल्यामुळे युरिन जाण्यासाठी, युरिन तिथून पास होताना तिथे काय होतं, म्हणजे त्रास होतो. आणि पेशंट मेल, स्पेशली मेल पेशंटच असणार, कारण मेलमध्येच प्रोस्टेट ग्लँड असते, फिमेलमध्ये नसते. ठीक आहे. तर इथे मेल जे म्हणजे ओल्ड एजमध्ये हा प्रॉब्लेम कॉमन आहे.
आपल्या घरातील किंवा कोणताही ओल्ड पेशंट जेव्हा 70, 80, 75 वर्षाचा येतो आणि म्हणतो की युरिन पास होताना मला म्हणजे त्रास होतो आहे किंवा थेंब थेंब पडते आणि झाल्याच्या नंतर पण झाल्यासारखी फिलिंग वाटत नाही, त्यावेळेस आपल्या डोक्यामध्ये हे असलं पाहिजे की प्रोस्टेटची साईज वाढू शकते. त्यांची एक सोनोग्राफी करून बघितल्यावर प्रोस्टेटची साईज वाढलेली असणार आहे. त्यावेळेस आपण त्यांना म्हणतो प्रोस्टॅटोमेगॅली. मेगॅली म्हणजे कशाची साईज वाढलेली आहे. ठीक आहे, मेगॅली म्हणजे साईज वाढणे. प्रोस्टेटची साईज वाढली, प्रोस्टॅटोमेगॅली. लिव्हरची साईज वाढली, हिपॅटोमेगॅली. स्प्लीनची साईज वाढली, स्प्लिनोमेगॅली. तर मेगॅली म्हणजे काय? साईज वाढणे. तर इथे प्रोस्टेटची साईज वाढलेली असते, सर्जन त्याचं ऑपरेशन्स करतात. असो, तर प्रोस्टेट ग्लँड ही दिसते तुम्हाला ती ऑरेंज कलरची. त्यानंतरची नेक्स्ट अजून एक दाखवलेलं आहे सेमायनल वेसिकल्स. सेमायनल डक्ट आणि वासा डिफरन्शिया एकत्र, हा ॲनल ओपनिंग आहे. ही जे ओपनिंग दिसते तुम्हाला ॲनल ओपनिंग आहे, ती डायजेस्टिव्ह सिस्टीमचा पार्ट आहे. बघा किती म्हणजे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर तुम्हाला दिसायला लागलं आहे. हे आता नावं दिलेत ते रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे, हे सगळे नावं दिसत आहेत तुम्हाला रिप्रोडक्टिव्ह. इथून हे जे नावं आता आलेत ते युरिनरी सिस्टीमचे. आणि आता हे ॲनस जो पार्ट आहे तो डायजेस्टिव्ह सिस्टीम. ॲनसमधून डायजेस्टिव्ह वेस्ट बाहेर पडेल. ब्लॅडरकडून इकडून आलेला आहे जो युरेथ्रामधूनच बाहेर पडणार आहे ते युरिनरी वेस्ट बाहेर पडेल. आणि युरेथ्रामधूनच जे रिप्रोडक्शनचा मेल गॅमेट आहे स्पर्म, तो पण बाहेर पडेल. तर ही सगळी सिस्टीम व्यवस्थित नावं वगैरे त्याला लेबलिंग करा. आणि बाहेर पडण्यासाठी जे एक्सटर्नल जेनिटॅलिया म्हणून आहे, ठीक आहे. आता ही समजा ही युरेथ्रा, या युरेथ्राच्या वर असा हो जो आहे तो पेनिस आहे. ठीक आहे, तर तो एक्सटर्नल जेनिटॅलिया. अजून पुढच्या डायग्राममध्ये आपण बघूया, तिथे नावं जास्त झाल्यामुळे हा जो दाखवलेला आहे तो पेनिस. ठीक आहे, म्हणजे ही युरेथ्रा आणि ही युरेथ्राच्या इकडून त्याच्या वरून असलेला हा पेनिस. ठीक आहे, तर हा ऑर्गन आहे एक्सटर्नल जेनिटॅलिया. आणि आत काय असणार आहे? युरेथ्रा. हे इथून म्हणजे ॲट द टाईम ऑफ मिक्च्युरेशन युरिन बाहेर पडेल आणि ॲट द टाईम ऑफ सेक्शुअल इंटरकोर्स स्पर्म बाहेर पडतील. ओके, चला. सेक्स ऑर्गन विच आर लोकेटेड इन द पेल्विक रिजन include a pair of testis along with accessories duct, त्यानंतर ग्लँड्स अँड एक्सटर्नल जेनिटॅलिया. ठीक आहे, सेक्स ऑर्गन. ह्याच्यामध्ये आता कोणकोणते ऑर्गन्स येतात? हे ऑर्गन्स रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम रिलेटेड आहेत म्हणून त्यांना आपण सेक्स ऑर्गन म्हटलेलं आहे. काय काय आहे, कुठे एक्झॅक्टली आहे तो? पेल्विक रिजन. ठीक आहे, मानेच्या रिजनला आपण काय म्हणतो? म्हणजे तुम्ही जर लोकोमोशन हे जर चॅप्टर काढून बघितलात तर तिथे तुम्हाला पूर्ण रिजन वाईज नावं माहिती असले पाहिजे. रिजन कोणते कोणते असतात? मानेमध्ये सर्वायकल, छातीच्या मागचा, पाठीचा म्हणूयात आपण थोरॅसिक, पोटाच्या मागचा लंबार, त्याच्यानंतर सॅक्रल, पेल्विक आणि त्याच्यानंतर सॅक्रल. तर पेल्विक जो आहे तो पाठीच्या तिथला म्हणजे पाठीच्या जे ठिकाण आहे त्या ठिकाणी हे सगळे रिजनमध्ये हे सेक्स ऑर्गन्स प्रेझेंट आहेत आपले. इन्क्लूड अ पेअर ऑफ म्हणजे दोन आहेत टेस्टिस. ठीक आहे, दोन टेस्टिस आहेत, इकडून एक आणि इकडून एक. ठीक आहे, पेअर ऑफ टेस्टिस जे प्रायमरी सेक्स ऑर्गन आहेत. का प्रायमरी? कारण स्पर्म तयार करतात, ऑलरेडी बघितलेलं आहे. त्यानंतर ॲसेसरीज डक्ट. आता हे जे तयार झालेले स्पर्म बाहेर घेऊन जाणारे आहेत, मदत करणारे आहेत म्हणून ॲसेसरीज. मेन कोण तयार करतं? टेस्टिस म्हणून प्रायमरी. आता हे तयार झालेले स्पर्म बाहेर घेऊन जाण्यासाठी मदत करतात, त्यांना काय म्हणायचं आहे? ॲसेसरीज डक्ट. आता त्यांच्यामध्ये हे प्रोस्टेट ग्लँड आहे, सेमायनल वेसिकल ग्लँड आहे. अजून इथे हे अशी दिसते छोटीशी पी आकाराची, ती पण एक ग्लँड आहे, ते आपण पुढे बघणारच आहेत, कॉपर्स ग्लँड. तर ह्या काय आहेत? ग्लँड्स आहेत. आणि हा दिसतोय पेनिस. ठीक आहे, याला म्हणायचं एक्सटर्नल जेनिटॅलिया. बाहेरचा पार्ट दिसतो, हे बाकी आत पार्ट आहेत. बाहेरचा दिसणारा पार्ट कोणता आहे? पेनिस पार्ट आहे, म्हणून एक्सटर्नल जेनिटॅलिया असं नाव दिलेलं आहे. तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये काय काय असेल? पेअर ऑफ टेस्टिस, त्यानंतर ॲसेसरीज डक्ट मदत करणारे, त्यानंतर ग्लँड्स आणि एक्सटर्नल जेनिटॅलिया. एवढे पार्ट झाले की आपलं मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम एकदम परफेक्ट आहे. कोणत्या रिजनमध्ये? पेल्विक रिजनमध्ये. ठीक आहे, आता एक एक पार्ट्स आपण बघूयात. सर्वप्रथम आपल्याला टेस्टिस बघावं लागेल. टेस्टिसच्या नंतर मग पुढच्या गोष्टी आपण पाहणार आहेत. ओके, तर इथे पण तुम्हाला दिसेल हा इपिडिडायमिस. आता तेच नावं येतील, एकदा परफेक्ट लक्षात ठेवलं की तुम्हाला लक्षात राहून जाईल. हा स्कॉर्टम पाऊचच्यामध्ये हा टेस्टिसच्या इथे वर आलेला इपिडिडायमिसपासून नंतर वर गेलेला वासा डिफरन्शिया. हे तुम्ही 10 ते 20 वेळा काढून बघा, हे स्वतःला नावं आठवतात का?
ठीक आहे. ही जी दिसते तुम्हाला ही काय आहे, स्पर्मॅटिक कॉर्ड. ही स्पर्मॅटिक कॉर्ड हे एक रिजन आहे, म्हणजे कॉर्ड हे जे आजूबाजूनं असं दिसतंय वरून अशी याच्यामधूनच काय गेलेली आहे, वासा डिफरन्शिया गेलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, टेस्टिकल्स आर अ पेअर, 2 आहेत. ओके, सॉफ्ट आहेत, स्मूथ आहेत, ओव्हल शेप आहेत, पिंकिश मेल प्रायमरी, महत्त्वाचा शब्द आहे, प्रायमरी सेक्स ऑर्गन ऑलरेडी बघितलं आहे आपण. त्यानंतर हे नोट्स टाईपमध्ये घ्या. स्कॉर्टम, स्कॉर्टम ॲक्च्युली काय आहे, पाऊच आहे, त्या म्हणजे त्याला प्रोटेक्शन, टेस्टिकल एकदम सॉफ्ट आहे, महत्त्वाचं ऑर्गन आहे, त्याला जर इंजुरी झाली तर तिथे स्पर्म प्रोडक्शन होणार नाही, म्हणून आपल्याला त्याला प्रोटेक्शन द्यावं लागेल. एक तर प्रोटेक्शन काम आहेच आहे, पण अजून दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे त्याला बॉडीच्या टेम्परेचरपेक्षा 2 ते 2.5 डिग्री सेल्सिअसनी त्याचं तापमान कमी ठेवायचं. कशासाठी, स्पर्म प्रोडक्शनसाठी. स्पर्म व्यवस्थित चांगले प्रोडक्ट व्हावेत आणि स्टोअर व्हावेत. आपण जर भाजी किंवा काही जर आपल्याला टिकवायचं असेल तर आपण कशामध्ये ठेवतो, फ्रीजमध्ये. फ्रीजमध्ये ठेवण्याचं कारण काय आहे, टेम्परेचर कमी राहतं, आणि टेम्परेचर जास्तमध्ये ठेवलं तर लगेच ती भाजी आणि ती खराब होते. मग तसं स्पर्म जर तुम्हाला टिकवायचे असतील तर ते बॉडीपेक्षा कमी टेम्परेचरमध्ये ठेवा. मग कमी टेम्परेचरसाठी इथे काय डेव्हलप झालेलं आहे, स्कॉर्टम. स्कॉर्टममध्ये हे टेस्टिस, टेस्टिसमध्ये हे स्पर्म तयार आहेत. तर स्कॉर्टमचं अजून महत्त्वाचं काम काय आहे, बॉडीपेक्षा 2 ते 2.5 डिग्री सेल्सिअसनी काय ठेवायचं आहे, टेम्परेचर कमी ठेवायचं आहे. ठीक आहे. टेस्टिस आर सस्पेंडेड आउटसाइड द ॲबडॉमिनल कॅव्हिटी विदिन अ पाऊच कॉल्ड स्कॉर्टम. पाऊचला काय म्हणायचं आहे, स्कॉर्टम म्हणायचं आहे. या स्कॉर्टममध्ये काय आहेत, टेस्टिस आहेत. ठीक आहे, दोन्ही साईडनी. ठीक आहे, राईट आणि लेफ्ट. ठीक आहे, सस्पेंडेड, त्याच्यामध्ये सस्पेंड झालेले आहेत. ठीक आहे, आउटसाईड द ॲबडॉमिनल कॅव्हिटी. आत्तापर्यंतचे पार्ट जे बघितले आपण, इपिडिडायमिस असेल, इपिडिडायमिस तर टेस्टिसकडेच येतं, पण प्रोस्टेट ग्लँड असतील किंवा त्यानंतर बाकीचे युरिनरी ब्लॅडर वगैरे हे पेल्विक रिजनमध्ये आहेत. ठीक आहे, ते तुम्हाला दिसणार नाही. पण हे जे आहे टेस्टिस, स्कॉर्टम हे कुठे आहेत, आउटसाईड ॲबडॉमिनल कॅव्हिटी, पोटाच्या बाहेर आलेले आहेत, लटकत आहेत. ते खाली जे असे लटकलेले जे आपल्याला पाऊच दिसत आहेत ते स्कॉर्टम आहेत, आणि स्कॉर्टमच्या आत टेस्टिस. त्याच्यामुळे यांची पोझिशन जर विचारली तर आउटसाईड द ॲबडॉमिनल कॅव्हिटी हे तुम्हाला वाक्य नक्कीच लिहावं लागेल. तर टेस्टिस सस्पेंडेड आउटसाईड द ॲबडॉमिनल कॅव्हिटी विदिन द पाऊच, बाहेर नाही आहे ते, पाऊचच्या आत आहेत, त्याला आपल्याला काय म्हणायचं, त्या पाऊचला स्कॉर्टम म्हणायचं आहे. ठीक आहे. तर इथे आपल्याला स्कॉर्टमचं महत्त्वाचं फंक्शन पण कळलं आहे. टेम्परेचर काय करतं, बॉडीच्या पेक्षा 2 ते 2.5 डिग्री सेल्सिअसनी कमी ठेवतं. तेच दिलेलं आहे फंक्शन्समध्ये. प्रोटेक्ट, एक तर पहिल्यांदा सगळ्यात अगोदर महत्त्वाचं काम काय आहे त्यांचं, प्रोटेक्शन. त्याच्यानंतर कशापासून प्रोटेक्शन, मेकॅनिकल इंजुरी, कोणत्या इंजुरीपासून ते वाचवतं. ठीक आहे. सर्वात नंतरचं, मेंटेन द लो टेम्परेचर ऑफ द टेस्टिस नेसेसरी फॉर स्पर्मॅटोजेनेसिस. टेम्परेचर का कमी ठेवायचं आहे, कारण स्पर्मॅटोजेनेसिसला मदत होते. ठीक आहे, जेनेसिस म्हणजे फॉर्मेशन, स्पर्म म्हणजे स्पर्म, स्पर्मचं फॉर्मेशनला स्पर्मॅटोजेनेसिस म्हणूयात आपण. तर त्यांच्या फॉर्मेशन्समध्ये मदत होते, कारण बॉडीपेक्षा लो टेम्परेचर आहे. किती लो, तर इथे सरळ सरळ दिलेलं आहे, 2 ते 2.5 डिग्री सेल्सिअसनी बॉडी टेम्परेचर कमी ठेवायचं आहे. ठीक आहे, लोअर दॅन द नॉर्मल इंटरनल बॉडी टेम्परेचर. ठीक आहे. तर हे 2 महत्त्वाचे, एक प्रोटेक्शन आहे, एक प्रोटेक्शन आणि लोअर द टेम्परेचर, हे 2 महत्त्वाची कामं आपल्याला कोणाची माहिती असली पाहिजे, स्कॉर्टम. ठीक आहे. हा दिसतोय तो पूर्ण पेनाईल पार्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा पाऊच दिसतोय तो स्कॉर्टम आहे, त्याच्यामध्ये हे टेस्टिस आहेत. ठीक आहे, हे टेस्टिस. त्याच्यानंतर हे ब्ल्यू कलरची कॉर्ड आहे, त्याला आपण स्पर्मॅटिक कॉर्ड असं म्हणतो, स्पर्मॅटिक कॉर्ड. त्याच्यानंतर इथे जे तुम्हाला दिसते आता याच्यामधून ही जी दिसते ती वासा डिफरन्शिया जी वर चालली आहे. आता इथे खूप महत्त्वाचा पार्ट दाखवतोय मी. आता वर काय असेल हो, इथे पोट असेल, ॲबडॉमिन असेल. ठीक आहे, ॲबडॉमेन आणि टेस्टिस, ॲबडॉमेन आणि टेस्टिस हा पार्ट. ठीक आहे, हा एक टिपिकल पार्ट म्हटला जातो. हाच पार्ट दाखवतोय मी परत इकडे. हा पार्ट आहे इंग्वायनल रिजन. ठीक आहे, इंग्वायनल रिजन पूर्ण हे देत नाही, पुढे आलेलंच आहे, पण मी आत्ताच दाखवते की ॲबडॉमेन आणि आपला टेस्टिस किंवा स्कॉर्टम यांच्यामधला हा जो पार्ट दिसतोय तो कोणता पार्ट आहे, इंग्वायनल रिजन. ठीक आहे. बऱ्याच वेळेस काय होतं की इथले जर मसल्स, कॉन्स्टिपेशन ज्यांना पोट साफ होत नाही तिथे जोर देऊन देऊन हे मसल्स वीक होतात, आणि वीक झाल्यामुळे वरचे जे आतडे आहेत, पोटामधले जे आतडे आहेत ते इंग्वायनल कॅनालमध्ये येतात. ठीक आहे, म्हणून त्याला आपण म्हणूयात, म्हणजे त्याला डिसीजला नाव देतो आपण जेव्हा आतडे इंग्वायनल कॅनलमध्ये येतात. तो एक आजार आहे, नॉर्मल नाही आहे, तर त्या आजाराला नाव दिलेलं आहे इंग्वायनल हर्निया.
हर्निया म्हणजे कोणताही एक पार्ट दुसऱ्या पार्टमध्ये जाणे. हा इंटेस्टाईनचा इथे जागा नाही आहे, ती पोटामध्ये असली पाहिजे, पण एक पार्ट दुसऱ्या पार्टमध्ये आला म्हणजे हर्निया. कुठे झाला? इंग्वायनलमध्ये, म्हणून त्याला इंग्वायनल हर्निया असं म्हणतो. ठीक आहे. तर इथे इंग्वायनल रिजन, हे रिजन लक्षात राहू द्या, हे रिजन खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपल्याला पुढे पण एक आजार बघायचा आहे टेस्टिस रिलेटेड, त्यावेळेस पण इंग्वायनल मी कॅनाल दाखवेल, त्यावेळेस तुम्हाला हे लगेच लक्षात यायला पाहिजे. ठीक आहे. तर इथे ह्या डायग्रामवरून पण काही गोष्टी तुम्हाला लक्षात येतात. त्यानंतर द कॅव्हिटी ऑफ द, ते सांगितलं, द कॅव्हिटी ऑफ द स्कॉर्टल सॅक इज कनेक्टेड टू द ॲबडॉमिनल कॅव्हिटी थ्रू इंग्वायनल कॅनाल. ठीक आहे. सरळ अशी कॅव्हिटी जी स्कॉर्टल सॅक कोणाला कनेक्ट करते? ॲबडॉमिनल कॅव्हिटीला, त्याला काय म्हणायचं? इंग्वायनल कॅनाल. ठीक आहे. नोट्स रनिंग ठेवा, किंवा मग हे आता त्यांनी दाखवलेलं आहे तोच पार्ट, इंग्वायनल कॅनाल. ठीक आहे. आता मी दाखवलेलंच आहे इंग्वायनल कॅनाल. ओके. त्यानंतर नेक्स्ट स्पर्मॅटिक कॉर्ड. स्पर्मॅटिक कॉर्ड ही जी तुम्हाला ब्ल्यू कलरची ही दिसते आहे, ती कॉर्ड जी आहे ती कोणती आहे? स्पर्मॅटिक कॉर्ड. डायग्राममध्ये पण आहेच आहे. ठीक आहे. तर कंटेंट ऑफ स्पर्मॅटिक कॉर्ड नीटमध्ये येऊन गेलेला क्वेश्चन्स आहे. या स्पर्मॅटिक कॉर्डमध्ये नेमकं काय काय असतं? आर्टेरीज आहेत, वेन्स आहेत, नर्व्ज आहेत, वासा डिफरन्शिया आहे आणि बाकी टिश्यू पण आहेत. हे येऊन गेलेला MCQ आहे, IMP MCQ, म्हणून तुम्ही नोट डाऊन करू शकता की स्पर्मॅटिक कॉर्डमध्ये काय काय असणार आहे. ओके. आर्टेरी, वेन, नर्व्ज, वासा डिफरन्शिया असणार त्यांच्यामध्ये. ठीक आहे. हे कुठून कुठे जाते? इट रन्स फ्रॉम द ॲबडॉमेन डाऊन टू ईच टेस्टिकल थ्रू द इंग्वायनल कॅनल. इंग्वायनल कॅनलमधून आलेली आहे. ठीक आहे. कोण? स्पर्मॅटिक कॉर्ड. ॲबडॉमेनच्या खाली, हे वर ॲबडॉमेन असेल, पोटाच्या डाऊन आलेली आहे. कुठपर्यंत? टू टेस्टिकलपर्यंत, टेस्टिसपर्यंत आलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट टेस्टिसमध्ये आपण पाहूयात आता एक एक टेस्टिसचे काही पॉईंट्स आहेत, त्याच्यामध्ये हिस्टॉलॉजी पण बघायचं आपल्याला. टेस्टिस, पहिला पॉईंट, टेस्टिस इज हेल्ड इन द पोझिशन इन द स्कॉर्टल सॅक बाय गुबेर्नाकुलम अँड स्पर्मॅटिक कॉर्ड. गुबेर्नाकुलम मी डायग्रामसहित दाखवतोय. हे स्कॉर्टम आहे आणि आता काढतोय तो टेस्टिस आहे. स्कॉर्टम आणि टेस्टिसच्या मध्ये असा फायब्रस कॉर्ड येतो आपल्याला. आता मी काढले ते फायब्रस कॉर्ड म्हणजे गुबेर्नाकुलम आहे. कोणता आहे? गुबेर्नाकुलम. हा पार्ट आहे गुबेर्नाकुलम. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट गुबेर्नाकुलम पण पार्ट महत्त्वाचा आहे, जो काय करतो? स्कॉर्टल सॅक. गुबेर्नाकुलमबद्दलच दिलेलं आहे त्यांनी आता माहिती, हे दाखवलंच आहे. गुबेर्नाकुलम, स्कॉर्टल सॅक आणि टेस्टिस यांच्यामधला बँड आहे फायब्रस कॉर्ड दॅट कनेक्ट द टेस्टिस विथ द बॉटम ऑफ द स्कॉर्टम. ठीक आहे. हे स्कॉर्टम आणि टेस्टिस यांना बॉटमला जोडणारा जो पार्ट येतो तो पार्ट कोणता आहे? गुबेर्नाकुलम. ओके. MCQ दिला आहे. अ फायब्रस कॉर्ड दॅट कनेक्ट द टेस्टिस विथ द बॉटम ऑफ स्कॉर्टम. आत्ताच MCQ झाला आहे आपला तो. तुम्ही ऑप्शन न पाहता तुम्हाला उत्तर यायला पाहिजे काय? गुबेर्नाकुलम. A वासा डिफरन्शिया, B इपिडिडायमिस, C गुबेर्नाकुलम, 4 सेमायनल डक्ट. तर काय उत्तर येणार आहे? गुबेर्नाकुलम. ओके. गुबेर्नाकुलम करेक्ट आहे. ठीक आहे. नेक्स्ट स्लाईड आपण लगेच बनवूयात.